ठेवू नका. माझ्या मुलीला विचार, ते शिव्या देऊन गेला का आपल्याला? गाडीवर होता शिवाय देऊन गेला. नाही आपण हॉटेलमध्ये गेलो. हा, त्या टायमाला तो तिथं किती धमकी दिली त्याने? शिव्या देत होता मोठ्याने. तिथून आपण हॉटेलमधून बाहेर पडल्यावर मोटरसायकल बसून पुन्हा का ते हात कसे करीत गेला? असे बोट करून गेला पुढं. भडव्या, तू माझ्या मुली देखत मला शिव्या देऊन गेलेला आहेस. मी आता समज अशा चुटक्या मारू मारू मला ते बोलत होता. मित्रांनो नमस्कार. मी बीडवरनं गाडी भरून आलो होतो. म्हणजे आपलं गुजरातला येत होतो. माझी मुलगी सोबत होती, सोबत आहे आणि होती. तर 7 तारखेला दुपारी 1-2च्या दरम्यान आपण समृद्धी पास करतो वैजापूर काही यायला. वैजापूर पार केल्यावर वैजापूर पार करता वेळी काय बायपासला लावते, दुपारी मधनं सोडतेत. तर माझ्यासमोर एक कर्नाटकची गाडी सोडली पोलिसांनी. काही अडचण नाही. ते असा म्हणजे संभाजीनगर या जुन्या रोडनं आलता आणि राईटला मध्ये गेला. मला त्यांनी अडवलं. तिथं CCTV कॅमेरे आहेत, तुम्ही बघू शकताय. तिथल्या CCTV मध्ये व्हिडिओ नगर मी व्हिडिओ काढलेला नव्हता. तर मला त्यांनी पैसे मागितले, 100 रुपये दे म्हणून. मी त्यांना पैसे दिले नाहीत. मी लेफ्टला टाकली गाडी. तिथनं गाड्या गेल्या म्हणून मी लेफ्टला टाकून U-टर्न करून राईटला माघारी वैजापूरच्या दिशेने वळालो. मी वळून तिथं उभा गेलो. ते म्हणलं गाडी पुढं उभा कर. आणि तो बिनवर्दीवर होता, वर्दीवर नव्हता. तिथं CCTV आहे चौकामध्ये, पूर्णपणे दिसतंय. तो काय बोललाय मला, कसं ते शिव्या देत गेलाय. माझी मुलगी सोबत होती त्या दिवशी. मला हे राहावं ना, कारण ती खूप माझ्यापेक्षा लहान असून मला शिव्या देऊन गेलाय माझ्या मुली देखत. तिथं दुसरा एक वर्दीवरला साहेब होता. तो काय बोलला नाही. तो म्हणला मी तुम्हाला काही बोललोय का? तो जरा साहेब मोठा आहे म्हणला, म्हणून एवढा धमकीमध्ये बोलतोय. तर त्याला माझं एवढं सांगणे, भाऊ तुझ्या अंगावर एकतर वर्दी नव्हती आणि तू वर्दीमध्ये नव्हतास. जे वर्दीमध्ये होते ते आपल्याला काही बोलले नाहीत. ते म्हणले दुपारानं गाड्या सोडतो, काही अडचण नाही मधनं वैजापूरमधनं जायला. तर त्यांनी मला आता माझ्या मुली देखत ते बोललेला आहे. तो डायरेक्ट शेटोपट काय कर असा मोटरसायकल पळून गेला. तिथनं वर्दीवर नव्हता तो. तर दुसऱ्या साहेबाला माहिती असं म्हणजे असं हाताने करत होता माधरचोत त्यो. तर त्या माधरचोतला मला सांगायचे तुझी अवकात काय आहे, त्या अवकातीने राह. आम्ही तू जसा नौकर आहेस कोणाचा, तसं आम्ही नौकर नाही. पण तुझ्या अंगावर वर्दी नव्हती. तर जी वर्दी होते ते काय आपल्याला काही बोलले नाहीत. तो पोरगा आहे त्यो मला पण माहिती आहे. तिथल्या CCTV मध्ये पण तो निघतोय. तर माझ्या मुली देखत त्यो अरे रावी ए चल निघ असं तसं म्हणजे अशा चुटक्या मारू मारू मला ते बोलत होता. तिथं लिंबाचं झाड आहे बघा, त्या लिंबाच्या झाडाखाली एक छत्री होती. तिथं सावली, त्यांनी मोटरसायकल लावली, सावली केली. तसं छत्री खाली बसलेले होते आणि खुर्शी बसून धमकी देत होता. एक कुत्रा पाठवला त्यांनी अगोदर, पार भरलेला होता. एक कोणतरी असेल तिथलाच त्यांचा चेला कोणी असेल पैसे घेणारा. तर त्यांनी माझ्याकडून पैसे तिथे घेतले नाहीत. मी दिले नाहीत पैसे मागायला मला गाडी का पाठवला. कारण तिथं CCTV फुटेज 7 तारखेचं काढलं तर क्लिअर निघते. आणि तो मला शिव्या देऊन गेलाय. तर त्या भाडखावला मला सांगायचंय तुझी अवकात काय आहे, त्या अवकातीने राहा, तुझ्या काय अंगावर्दी नाही. आणि फडणवीस साहेब ही तुमची व्यवस्था आहे, हे कुठंतरी थांबवा. महाराष्ट्रामध्ये विजय थालापती व्हायला वेळ लागणार नाही. कारण तुमची व्यवस्था सोबत माझी मुलगी आणि मुलगी देखत मला तो माधरचा शिव्या देतोय, त्याच्या अंगावर वर्दी नव्हती. त्याच्यासाठी मला एकच सांगणं आहे की तुमची व्यवस्था कुठं तर सुधरा. नुसते चोऱ्या करायच ठेवू नका. माझ्या मुलीला विचार, ते शिव्या देऊन गेला का आपल्याला? गाडीवर होता शिवाय देऊन गेला. नाही आपण हॉटेलमध्ये गेलो. हा, त्या टायमाला तो तिथं किती धमकी दिली त्याने? शिव्या देत होता मोठ्याने. तिथून आपण हॉटेलमधून बाहेर पडल्यावर मोटरसायकल बसून पुन्हा का ते हात कसे करीत गेला? असे बोट करून गेला पुढं. गेला का नाही? फास्ट. हा, तर हे माझ्या मुलीनं स्वतः बघितलं. तो आता मी मुलगी जवळ तरी पण मला जे झालंय ते बोलायला काय वाटत नाही. कारण तो माधरचोत मला शेटोपट म्हणला. बिना वर्दीवर होता तो. वर्दीवर असता तरी त्याला दाखवलं असतं आणि वर्दीवर पळून गेला. म्हणून मला एकच सांगायचंय, फडणवीस साहेब तुमची कुठंतरी हे जी व्यवस्था आहे खालची हे कुठंतरी सांभाळा. आणि बाप काय म्हणतो माहिती घ्यायचा, माझ्या पोराला नोकरी लागली आणि पोरगा काय करतो इकडे 100 रुपयामुळे दुसरीची आई बहीण काढतो. अरे माधरचोत, तुझ्या जर घरच्या देखत लेकरा देखत तुला शिव्या दिल्या तुला काय वाटन? हा, तू समजून घे. आणि तू तिथल्या CCTV 7 तारखेच्या CCTV मध्ये दुपारी तू निघतोयस का निघतोयस बिना वर्दीवर? तू किती टाईल मारत होतास, किती बोललास? हा कुत्र्या,
अवकातीत राहा. तू म्हणू का असं तसं लांबलचेत कुठले नाही. भडव्या, तू माझ्या मुली देखत मला शिव्या देऊन गेलेला आहेस. मी आज बसलो, मी 2 दिवस टाकला नाही व्हिडिओ तुझा, पण मला सहन व्हायना माझ्या मुली देखत शिव्या दिलेल्या मादरचोद. म्हणून तुला सांगतोय, मी तुला आईवर शिवी देणार नाही. तू जरी खाल्ला असलास तर ती अवलाद आम्ही नाही. पण तुला भाडव्या ह्या शब्दात सांगतोय, तुझी काय अवकात आहे ना, त्या अवकातीत राहायचं. तू वर्दीमध्ये नव्हताच कुत्र्या, त्या हिशोबाने राहायचं. आणि वैजापूरला मी कंटिन्यू येतोय. तुला कुठं काय करायचं ते कर. आणि मी आल्यावर त्या जिथं तू होतास तिथनं व्हिडिओ टाकणार आहे. तो काय केलंस, तिथून काय बोललास, किती मस्तीमध्ये बोलत होतास. तर मला फडणवीस साहेब एकच सांगायचंय, तुमची ही व्यवस्था सुधरा कुठं. तर भलती माजल्या का ती व्यवस्था करायला लागली. तुमची खालची जे बांडगुळं आहेत ना, बांडगुळं, हे बांडगुळं खूप त्रास द्यायला लागलेत. तुमच्या मुली देखत जर तुम्हाला एखादं असं समोरासमोर वाईट बोललं, फडणवीस साहेब हे माझा तुम्हाला सवाल आहे, तुमच्या मुली देखत जर एखादं तुम्हाला वाईट बोललं तर तुम्हाला काय वाटत? तुम्ही लगेच जेल हातकडी पिटकडी करता. आमच्या मुली देखत आमच्या मुलीला काहीच वाटलं नसेल का? हा, माझी मुलगी सोबत होती, तिला काहीच वाटलं नसेल का? बापाला ह्यो भाडवा शिवाय देतोय म्हणल्यावर. हा, मुलीचा एकच सवाल आला, पप्पा ह्याच्यावर 2 काट्या टाका. ह्यो माझ्या देखत शिवाय देतोय, मुलीला माझ्या कळत नाही का? पण इज्जत केली म्हणून उडू नका. मला एवढंच सांगायचंय. एकतर मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब ह्यो बिनावर्दीवर होता, त्या हिशोबानं ह्याला ह्याची अवकात तुम्ही दाखवून द्या, नाहीतर माझ्या पद्धतीने मी ह्याला दाखवणारच. हे कुठं काय करतोय ना, किती गोळ्या झाडतोय मला बघायचंय. माझ्या मुली देखत माधरचोदनं शिव्या दिलेल्या आहेत मला. याद राख म्हणा कुत्र्याला द्या.